वाटलं जमत नाही खुलती की नाही काय पाणी पण खूप पाण्याने धिंगाणा घेणार आहे सगळा जत्रेचा सत्यनाच दिसते मला बेकार आहे. काय रे पिंट्या काय रे होते बंट्या हे काही खरं नाही. आलो आपण घरी पण हे पाय लोकांचे हाल बेकार आला ते भो काही खरं नाही ते काय तर एका पाण्यानं काय धिंगाणा गेला सगळा जत्रीचा. मग काय सगळे बेपारी लोक पाहिजे काय खरं आहे ते काहीच नाही राहिलं जत्रीत. आपण काल मला हरी केला जत्रीत जाऊ असं करून तसं करू काहीच नाही राहिलं बाया जत्रीत आता. जाऊ दे भाऊ काय करता आता काय इलाज आहे त्याले अवकानी आलं त्याला कोण काय करी पण बेकार होतं बा ते कालचं वारा उदान. बेकार आहे त्याला लोक अटकले होते टीव्ही बरं झाला आपण उशिरा आलो लवकर आलं तर आपले लय लोक गाड्या भरल्या त्या गाड्यामध्ये काय खरं आहे ते. मग ते निंबाखाली लावून दिल्या गाड्या लोकांना सावलीच्या आणि वरून आलं या अवकानी पाणी बसलं तडी काय खरं आहे ते. हा पिंट्या खूप घाई करे मी त्याला म्हटलं जाऊ दे आपण जाऊ जेवण घाण केल्यावर मस्त त्या घरी आपण जेवलो आणि काय ते अंग टाकलं तर झपत लागून गेले. 9 वाजता येऊन राहिलो आपण 4 4:30 वाजले. नाही रे 4 नाही 4:30 नाही 3 3:30 झाले दहा बस चालू झालं आपलं शितोडे सातोडे मग ते खूप अभाय आलं काय तर मग काय निघायला पुरते का भाऊ. जेवणात तर झाले सट मग काय तर सुपर होले ते वांगी भाजी वरण बिट्ट्या बापले आपले आणि त्याला डालडा. मग काय बाबा मग काय हरी करतो आपण तुझंच माहिती आहे आपल्याला काय प्यायचा काही वांधा नसते. नाही तसा खाय प्यायचा वांधा तुझ्या घरी नाही आणि आमचाही नाही आम्ही काय हवी नाही करत चांगला घाटीशी याच्यातलं खाल्लं. चला ना रे बा आटीच गप्पा मारता काय चला बरोबर पटापट. चला लवकर दर्शन घेऊ मस्तपैकी आणि दर्शक जत्रा हिंडू. काय तर कालचं भले वय करा पिंट्या आज तर निघूनही नाही राहिला पुढे चालणार बा या घरात थांबतं काय चला सटकनी पुढे पुढे. अरे म्हणते चाल बरं सटकनी हा झमझम मारते मग चाल. काय जमल करू राहिले बे काही इकडे जाता काही तिकडे जाता काय बा तुम्हाला तर कुठेच न्याय गेला की नाही तुम्ही. तुझ्या तोंड पण ठेवणं जरा पायनाडी काय हा घरा आणि काय ताला हा तोंड पण ठेव बा तू जरा कसं आहे आता आम्हाला बोलता येते. अरे रामदेव झाला बे तुम्ही अडीच भांडणं करा तुम्ही तुम्ही म्हणून तुम्हाला मी येत नव्हतं तुमच्यासोबत एकटे यायला पुरते भाव. नाही रे चालेल शिवा चालेल काय हरकत नाही आपलं काय आपण दोस्त भावा चालूच राहणार आपलं चाल 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 चाल. नाही रे शिवा काही हरकत आहे काय पिंटाचा नंबर राग येते तू नाही येत आणि त्याच नाही चला मग काही विषय नाही पाहिजे फक्त घरा गिरा पा आणि बरोबर असं मागून झाला तिकडून पुढून कसं आहे तिकडून द्यायला पुरत या अडीच मागेच गाडी उभी करून द्या चाललं जाऊ. या रे बरोबर मला काही रस्ते माहीत नाही काही नाही या तुम्ही मागे बरोबर मी दाखवतो तुम्हाला रस्ते. या रे शिवाय रे म्हणते. आल रे भाऊ आपण पहिल्यानं झालो रिंबवायच्या जत्रेत हा रोजच येते मग काय तर आपण पाहिलाच नाही बाबा हा पिंटा आहे बाबा चालूच राहते याच्या चक्रा मग काय तर. बरं मी काय म्हणतो घ्या दर्शन घेऊन म्हणजे कसं मग उशीर होते अजून हे काही सांगता नाहीत. हो पहिले आता एकदा आला डबल पिऊ शकते. हो दर्शन घ्या आणि चला दर्शन बारीक बी खूप गर्दी आहे बा. अरे वा खूपच गर्दी आहे पण आता आलोच तर दर्शन घेऊ ना. नाही दर्शन तर घेणार आहे बाबा चालते का निंबामध्ये दर्शन घ्यावं लागते. बरं ते तरी ते मावशी बजाला त्याच्यातून 10 लेवळ्या घेऊन मग जाऊ दर्शन घ्यायले प्रसाद घेऊ. चालते ना काही हरकत नाही घे मग पाव घेऊ. नाही रे वा मला किलोभर घे नाही प्रसाद आहे तो कोणाला द्यावा लागते. किलोभर घे काही विषय आहे का आमचं काही म्हणणं नाही बा. मावशी द्या बरं काय पाव आहे 10 लेवळ्या 40 रुपये आहे काय बरं द्या मला 1 किलो. आम्हाला पाव द्या आम्हाला जास्त नाही पाहिजे. चला मग घेतले ना आता 10 लेवळ्या चला मग लवकर दर्शन घेऊ आणि मग जत्रेत हिंडू. चला या मग मागे घेतला ना आता प्रसाद घेतला सगळं घेतलं आता चला हात पाय धू दर्शन घेऊ. अरे पोट्टो का टाप मंदिर बांधला आता निंबा मातेचं वा रे वा चाल मस्त प्रगती होऊन राहिली आता. हो मस्त मंदिर झाला आता वा खूप मोठं मंदिर झालं मग मस्त झालं आहे. अरे वा मागच्या वर्षीपेक्षा आता चालूच आहे कामगिरी मंदिराच्या. हो मस्त मंदिर झालं वा रे वा. झालं दर्शन. हो आता आपण जरा हिंडू भाऊ हो पुढे जाऊ आता. तू म्हणशील तिकडे जाऊ तुझ्याकडे काही विषय नाही आपला मग काय तू म्हणशील तिकडे आला आणि इकडे नदीकडे जाऊ ना रे बा. हे खाले बा गट्टू किती ताप बसवायला आहे मग काय रे हटून बा का मंदिर टाप दिसून आला हे पाय ना का पटांगण झालं एक नंबर काम झालं काय पण आता अडी गट्टू बसवलं किती पाणी हो काही हो पाय ना गारा नाही काही नाही तिकडे तर खूप गारा व्हायला बा. अरे वा काही ताप काम झालं येतं तर किती पाणी आलं तर काहीच फरक नाही पडत गाराने काही नाही. हे पाणी गिळणे लहान लेकराले आणि पाण्यात घालतात नाही. पाणी भरपूर आहे बा अजून इकडे थांबवायला येतं मस्त पाणी आहे हे पण पाणी पाहिजे
त्यानं कसं जरा मस्त दिसते, टाप दिसते. चला ना मग, तुम्हाला आता मस्त थंडगार उसाचा रस पाचतो आणि मग पुढे जाऊ आपण. मग काय तर हे काय तर अडीच तर उसाची गाडी आहे रसाची. उसा रस पिऊ. मला खूप आता जीव कोळा आला. झालंय तुझ्या जीव कोळला. नुसतं नाव वाळलं खायचं इथं तुझ्या ह्याच्यानं तर राहिलाच जात नाही. खूप झाले पण बा ती बंड्या. हे काय तुझे नाव काय बंट्या. बस बा, त्या बापा नाव घेत जाय तू, बंट्या सोडून बंड्या. बंड्या काय बंड्या काय एकच आहे. बस करणार आता ते शायने धंदे. नाही तर आता आवाज नाही निघत त्या कामाच्या बाबतीत. बरं जाऊ द्या, जाऊ काका 3 रस द्या बरं चांगले बिना बर्फाचे. नाही रे भाऊ, मला बर्फाचा घे. मला ते बिना बर्फाचा नाही पटत, तुला तर माहित आहे. नाही रे, मला बी बर्फाचाच घे. तर काय कोमट पाणी लागते नाही तर होऊ दे सर्दी होईन तर. बर्फाचं पाणीच घेऊन द्यायचं थंड. भाव तुम्हाला तर कशाची चव नाही रे, बेकार आहे तुमचं, कठीण आहे. नाही रे बा, ते आपल्याला काही असं बर्फाचं लागेनच त्याच्यात. निंबू टाक जा. चटणी घे ना, हिरवी मिरची त्याच्यात. चटणी बी त्याच्यात. हा काय, हा काय अशी वेगळा अशा सारख्याच गोष्टी करते. हे टाक जा, ते टाक जा. 10 रुपये रस आहे तो, घेऊन ते गाडी खाऊन नाही तर. काय तर हे टाक जा, ते टाक जा. गाडी काय तू काय रस घ्यायला आला काय? चला पटकन पुढे झाला आता. झाला रस घेणं. बरं झाला तुमचा रस घेणं. चला मग आता पुढे जाऊ. हा ते वर चढून त्याच्यात लहान लहान लेकरासारखं मजा येते. पाय रे बंट्या, आज शिव्या तर चढलंय बाबा वर. आपल्याला नाही चढणार बा ते. काय आता ते त्यातली हवा गेली तर खाली आता येईन म्हणून. चटणी आपण बी नाही जात रे बा. मग काय तर काय माईच वारे त्याच्यावर ते नाही राहिलं परत. ते आकाशी पाहिजे पाहिजे होते. मग काय तर आकाशी पाहिजे पण केले बाई नाही या वारा उदाण्याच्या ना. येणार आहे वर, येणार आहे भाव. तुमच्या तर तोंड पाहिली यासाठी तुम्ही काय कोणाच्या यायला आले काय मयत वर. जत्रा आहे, एन्जॉय करायला लागते. एन्जॉय एन्जॉय तर आम्ही करतो, पण आम्हाला येत नाही त्याच्यावर. काही विषय नाही. तू कुठनं तुम्ही मन भरत लागला पैसे नाही देतो. अरे वा, तू इच्छा पुरी करून घे, काही टेन्शन घेऊ नको तू. आम्ही आहे तरी खाले. मग काय मी एन्जॉय करायला त्याला याला म्हणतात ऐशी ना. पण काय काही म्हणू, आकाशी पाणी पाहिजे होते, मजा येते त्याची. आकाशी पाणी तर पहिले पाहिजे. आम्ही काय म्हणून राहिलो तर तुला ऐकू येत नाही. आकाशी पाहिजे तर किती आपण फेऱ्या घेतो, किती रुपये लावते त्यात. पण ते आता बंद केले नाही ना. चाल रे भाऊ, चाल रे. संध्याकाळ होऊन राहिली बा. मग काय त्या गाडीला लाईट नाही काही नाही, एकच लाईट लागते त्याचा. चाल बरं मिनटं, चाल लवकर, अजून पुढे जाऊ. चाल रे बा, गाडी संध्याकाळ करतं. मग झालं ना ते नाचणं आता. बस थांबा, आलोच उतरतो. थांबा 2 मिनिटं थांबा. बस कर ना ते आता. काय तू काय तुला काही समजणार नाही बा. काही लहान नाही राहिला तू आता. बस कर ते नाचणं आता. बाबा लगीन ढिंचाक चिचाक ढिंचाक चिचाक ढिंचाक चिचाक ढिंचाक चिचाक. डोळ बघ बाबा लगीन. बस कर रे भाऊ, चाल रे भाऊ. उशीर होऊन आला. चला बरं आता पुढे जाऊ. चला. आणि चाललो तो तिकडे गाडी घेऊ आणि चाललो तो. लागला तर नाश्ता पण वडनेरले करू. कधी काही मिळणार दिसून आला. हे काय भजीत मीठ नाही काही नाही. ते भेल खाल्ली, त्या भेलमध्ये काहीच नाही. चला बा पहिलं नाश्ता करू चांगला पद्धतशीर वडनेरमध्ये आणि मग चाललो तो. बरं बा, मग चला आता काय हो, आता पुढच्या वर्षी जत्री जावा. यंदा आता काही मिळणार आला जत्रीचा. चला बा, जाऊ दे. हा मग चला बा, काय करता संध्याकाळ करून. चला मग चाललो तो. चला मग ठीक आहे. काय एवढी मजा नाही आली यंदा, पण आता कसं आहे या लागलं दर्शनासाठी. पुढच्या वर्षी बुवा ते निंबुड्या जत्रेची हवा. चला मग मित्रांनो, चालला काय बा आम्ही घरी. संध्याकाळी उन्हाळी माझा कदलं घरचे मग बुडाबुडी वाट पाहतात ना. मग काय पहिले त्या पिंट्याची बुडीने सांगाल तर संध्याकाळी लवकर येतो. बुढीनं म्हणजे आहे ना बरं. आमच्या विदर्भामध्ये इकडे नांद्रा गिंद्रा इकडे बुडाबुडीत म्हणतात माय बापाले. असं आहे ते, पण आम्हाला बरं वाटते, काही हरकत नाही. जे बी बोलतो ते प्रेमान बोलतो आम्ही, कारण आम्ही शेवटी कुठेला विदर्भातले आहेत. मग बरं मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि बंधू आणि बेगाण्यांनो. बंधू आणि भगिनींनो आहे ते, बेग्यानांनो नाही. ते काय लावलं ना बेग्यानांनो. त्याला भगिनींना येत नाही रे, म्हणून तर बेगाण्यांना म्हणते. मला येत नाही रे बा ते. मला जसं येत तसं म्हणतो. पहिले सांगतो तुम्हाला, अशाच काही काम नाही. बेगाण्यांना तर बेगाण्यांना तुम्ही म्हणा. मग सुरुवात तू कर रे बा. पिंट्या सांगते काय शिंदे त्या लोकांना सांगून दे काय. ते सर काय ते पाय तू आता, मी काही बोलत नाही. बरं माया सर्व मित्रांनो, मैत्रिणींनो आणि भगिनींनो, तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही आपल्या विदर्भातला चॅनल आहे, त्याचं नाव आहे मी विदर्भाचा. कोणतं चॅनल आहे? मी विदर्भाचा. हो, हे चॅनल आहे. तुम्ही असे व्हिडिओ तर हसायचे, कॉमेडीचे. हो, याच्यावर फालतू शिवीगाळ अशी भाषा वापरल्यात नाही. हो, चांगले व्हिडिओ आहे. हो, घरगुती म्हणजे फॅमिली सोबत पाहू शकता तुम्ही. हो, वाईट व्हिडिओ नाही आहे.
याच्यावर काही शिवीगाळ नाही, काही नाही. नुसतं आपल्या विदर्भातलं कुठे काय चालू आहे काय नाही असे त्याच्या कमेंटचे व्हिडिओ आहे ते. हां, तर तुम्ही काय करत जा, व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट करत जा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भाऊ. काय जाऊन आलो. हां, आपल्या विदर्भात चॅनल आहे. लवकर लवकर सबस्क्राईब करा. 15 मे पर्यंत 1000 सबस्क्रायबर झाले पाहिजे. माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, बंधूंनो आणि भगिनींनो, हे आपलं मी विदर्भाचा हे यूट्यूब चॅनल आहे रे भाऊ. हां, याला तुम्ही सबस्क्राईब करा नवीन असाल तर. हां, आणि लागे चॅनल आपले व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट करत जा, व्हिडिओ शेअर करत जा. हो, हे आपलं विदर्भातलं चॅनल आहे. मग काय तर 15 मे पर्यंत 1000 सबस्क्राईब करा. म्हणजे कसं आहे, मग मोठमोठे व्हिडिओ येतात. हो, याच्यावर चांगले चांगले व्हिडिओ येतात कॉमेडीचे. याच्या फालतू भाषा वापरल्यात नाही. पहिले सांगून आलो तुम्हाला. हो, फॅमिलीचे व्हिडिओ आहे असा विषय आहे तो. सगळ्या फॅमिलीनं पाहिले चालतात, काही हरकत नाही. त्यावर वाईट वाईट शिवीगाळ किंवा काही असे शब्द वापरल्यात नाहीत. चांगले चांगले व्हिडिओ येतात. हो, ठीक आहे. मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ हो कमेंट करत जा तुम्हाला वाटेल ते. आणि हा व्हिडिओ कुठून पाहून राहिले हो ते सांगत जा. म्हणजे कसं मला माहिती राहते की बा आपल्या विदर्भातले लोक कोण कोण आपले व्हिडिओ लाईक करतात. तर चला मग चाललो आम्ही आता घरी. हो, खूप संध्याकाळ झाली आता. माझी व्हिडिओ वाट पाहत असेल. ठीक आहे मग मित्रांनो, करा बा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हो, मी विदर्भाचा युट्यूब चॅनल आहे. चला मग चाललो आम्ही आता घरी. अरे वा, ठीक आहे मग सबस्क्राईब करता, लाईक करता, व्हिडिओला कमेंट करता. मी पाहतो कोण कोण कमेंट करते. हो, आणि कुठून व्हिडिओ पाहून राहिले ते बी सांगत जा व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये. किंवा आम्ही आमच्या ठिकाणून पाहून राहिलो, नांदगावहून पाहून राहिलो, मलकापूरहून पाहून राहिलो. हां, मलकापूर शेवटचं टोक आपलं विदर्भाचं. हां, इकडे अकोला, अमरावती, नांदुरा, खामगाव, जळगाव. हां, हे तालुके आहेत मस्त इकडचे. सगळे तालुके चांगले आहेत म्हणा विदर्भातले, तो काही विषय नाही. पण कसं आहे सांगत जा कुठून पाहून राहिले तर. बंदा विदर्भच एक नंबर आहे, काही विषय नाही. आपलं यूट्यूब चॅनलचं नाव काय माहिती आहे तुम्हाला? हो, मी विदर्भाचा यूट्यूब चॅनल आहे. सबस्क्राईब करा. चला मग चाललो आम्ही घरी.